स्वागत आहे मुंबईच्या पहिल्या गणपती आगमनमध्ये। कोल्हापूरच्या राजाची मूर्ती रेडी आहे, पण ना प्रतीक्षेमध्ये की कोल्हापूरचा राजा कधी बाहेर येतो आणि कधी लालबागच्या राजाची मूर्ती सारख्या सर्व मूर्त्या इथे दिसतात आहेत। मूर्तीच्या मागे आता प्रभाळ लावतात आहे। भर पावसात आपण व्हिडिओ काढतोय, तर मित्रांनो एक सबस्क्राइब झालंच पाहिजे। आणि वर्कशॉप मध्ये अजून एक मूर्ती बघायला भेटली इथे, दगडूशेठ हलवाई सारखीच आहे इथे, आणि ही बाहेर गावी जाणार आहे। जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर बीच ज्योतीमध्ये, आणि तुमचं स्वागत आहे मुंबईच्या पहिल्या गणपती आगमनमध्ये। तर आज आपण आलो आहे लालबागमध्ये, जिथून कोल्हापूरचा राजा निघणार आहे आणि तेच तुम्हाला पूर्ण कव्हर करून दाखवणार आहे आपण। आणि सध्या आता इथे पाऊस खूप आहे, तर आपल्याला बघा कसं शूट करायला पावसामुळे थोडं आगमन थांबवलेलं आहे, पण आपली कमेंट थांबली नाही पाहिजे, कमेंट चालू राहिली पाहिजे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आता आपण पुढे जाऊया आणि कव्हर करूया सर्व। आता आपण आहे ना एंट्री केलेली आतमध्ये, आणि पाऊस सध्या खूप आहे, त्या कारणाने थोडा विलंब होतोय। मूर्ती इथं रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो त्याची पहिली झलक। कोल्हापूरच्या राजाची मूर्ती रेडी आहे, पण पावसामुळे ना थोडा टाइम लागतोय आणि लवकरच ते काढतील बाहेर। ही एक पहिली झलक तुम्हाला मी दाखवलेली आहे, एकदम मस्त मूर्ती आहे। मंडप आहे, ते मंडपाच्या आतमध्ये मूर्ती रेडी आहे, मंडळ पण आलेलं आहे, ट्रॉली रेडी आहे, टेम्पो पण रेडी आहे, पण पावसामुळे विलंब होत आहे। आता आपण आतमध्ये आहे आणि इथे लालबागच्या राजाची मूर्ती सारख्या सर्व मूर्त्या इथे दिसतात आहेत, आणि संतोष कांबळी यांचे मूर्तिकार आहेत, आणि ही कोल्हापूरची राजाची मूर्ती आपल्या समोर। आणि हा वर्कशॉप आहे आपल्याला ना, या वर्कशॉपमध्ये अजून एक मूर्ती बघायला भेटली इथे, दगडूशेठ हलवाई सारखीच आहे इथे, आणि ही बाहेर गावी जाणार आहे। मस्त मूर्ती एकदम, आणि याची पॅकिंग इथे चालू आहे। आणि आपल्या समोरच कोल्हापूरचा राजा आहे तिथे शेवटी एकदम। थोडा उशीर होणार आहे आता मूर्ती निघाला पावसामुळे, तर आपण थोडी चाय तर पिऊन घेऊया। पाऊस खूप आहे आणि पावसामध्ये चाय म्हणजे कधी पण चालते आपल्याला। तर पाऊस खूप बाहेर असल्यामुळे मी तुम्हाला आतून मूर्ती दाखवतो। आतमध्ये आलोय आपण, आणि ही आपल्या समोरच आहे कोल्हापूरच्या राजाची भव्य मूर्ती। खूप सुंदर अशी मूर्ती इथे आपल्या समोरच आहे, आणि हिचे रूप बघून एकदम मन एकदम खुश झालं। आणि इथे बघणार ना, तर कोल्हापूरच्या राजाची मंडळी इथे आलेली आहेत, आणि ते पण पाऊस थांबायची वाटत बघतात आहेत। मंडपाच्या बाहेर आहे ना खूप सारी पब्लिक जमा झालेली आहे, सगळेजण प्रतीक्षेमध्ये की कोल्हापूरचा राजा कधी बाहेर येतो आणि कधी त्यांना एक झलक बघायला भेटते। पण आभाळाने आज पाऊस तो पाडतोय, त्यामुळे इथे विलंब होतोय। बघूया आता कधी बाहेर येतोय। जस्ट त्यांची लवकरात लवकर त्यांना पण घेऊन जायची घाई लागलेली आहे तिकडे। पाऊस थांबला होता थोडा, तर मूर्ती काढायला घेतली होती, पण आता परत पावसाने सुरुवात केलेली आहे आणि परत मूर्ती इथे थांबलेली आहे। भर पावसात सर्व उभे आहेत इथे फक्त कोल्हापूरच्या राजाच्या आगमनासाठी। पाऊस खूप जोरात पडायला लागलाय। हा बघा, छत्र्या वगैरे सगळ्या खोलून उभ्या, पण वाटत नाही आता मूर्ती अशी बाहेर येईल। मला वाटतं त्याला प्लास्टिक लावूनच आता बाहेर काढतील, तयारी तर चालू आहे त्यांची।
खूप जोरात पाऊस आहे. मूर्तीच्या मागे आता प्रभाळ लावतात आहे. ते झाल्यावर मला वाटतं पॅकिंग होऊन जाईल. प्लॅस्टिकने त्याला पॅक करतील गणपतीला आणि घेऊन जातील. भर पावसात आपण व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो, एक सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि एक गणपतीसाठी कारण का पाऊस खूप आहे आणि गणपतीला पण प्लास्टिक लावूनच बाहेर काढतील आता. आणि असेच कोल्हापूरला घेऊन जातील. आणि त्यांचं कोल्हापूरला उद्या त्यांचं महाआगमन आहे. आणि आता आपण इकडनं व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट थांबली नाही पाहिजे. कमेंट गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.